टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते आनंद दुबे सध्या आमच्या सोबत आहे। आनंदजी, तुम्ही आज अंधेरीसह अनेक ठिकाणी एक बॅनर लावला आहे ज्याच्यामध्ये तुम्ही मराठी शिकवणार लोकांना असं तुम्ही लिहिले आहेत। संपूर्ण प्रकरण काय आहे, काय लिहिले आहेत, काय सांगाल? काही दिवसापासून तुम्ही बघत असेल की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते नेते जाऊन अमराठी लोकांचे मारहाण करत आहे, त्यांना मारपीट करत आहे आणि सांगत आहे की तुम्ही मराठीमध्ये बोला। पण तुम्ही मला हे सांगा की समजा 2-4 दिवसापूर्वी ते मुंबईमध्ये आले आहेत, त्यांना जर मराठी नाही येत आहे तर तुम्ही त्यांना असं सांगा ना की ठीक आहे, तुम्हाला मराठी येत नाही पण तुम्ही शिका, आम्ही व्यवस्था करतो। पण त्यांनी केला नाही, उलट काय केला, धमक्या दिली, चेतावणी दिली, मारहाण केली, मारपीट केली आणि अपमानित केला। आम्ही काय करतोय, ठीक आहे, जर तुम्ही मुंबईमध्ये राहतो, तुम्ही नवीन आहेत, तुम्ही परराज्य परप्रांतीय आहे, तुम्हाला मराठी शिकायचे, आम्ही प्लॅटफॉर्म देतो, आम्ही सुविधा करून देतो, तुम्ही शिका, मराठी बोला। 30-40 वर्षापासून जे मुंबईमध्ये अमराठी उत्तर भारतीय राहतात ते मराठी सारखे झाले आहेत। आता आम्ही मराठीच आहोत, आमच्या आडनाव काही पण राहू द्या, आम्ही मराठी आहोत। पण जे नवीन आहे, 2-4 वर्षासाठी आले आहेत, बँकामध्ये नोकऱ्या करतात किंवा नॅशनल आणि मंथली नॅशनल कंपनीमध्ये नोकऱ्या करतात, त्यांना कदाचित नाही येत आहे, पण त्यांना शिकायची आमची इच्छा आहे ना, आम्ही शिकणार। पण दुर्दैव आहे की आज राज्यामध्ये भाजपची सरकार, उत्तर प्रदेशमध्ये भाजपची सरकार, बिहारमध्ये भाजपची सरकार आणि हे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भाजपची मित्रता आहे, बिन शर्त पाठिंबा, कधी शर्त पासून पाठिंबा, हे सगळं होऊन पण हे लोक हिंदी लोकांना मराठी शिकायचे काही प्लॅटफॉर्म देत नाही आणि ज्यांना शिकायचे आहे त्यांना पण प्लॅटफॉर्म देत नाही आणि मारहाण करतात। तर आम्हाला वाटला की काही नाही, आम्ही एक प्लॅटफॉर्म देऊ, एक त्यांना कोचिंग देऊ, त्यांच्या क्लासेस घेऊ आणि त्यांना सांगू की तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहतो तर मराठी बोला, मराठी खूप चांगली भाषा आहे, हिंदी माझी आई, मराठी माझी मावशी असं लोक म्हणत असतात। आणि हिंदी, मराठी आणि संस्कृत हे तिघं असेच भाषा आहे, एकच देवनागरी लिपी आहे, एकच टाईपरायटरवर तुम्ही टाईप करू शकता। इतक्या सौभाग्याने ही भाषा मला मिळाली आहे। आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा जय बोलतो, छत्रपती संभाजी महाराजांचा जय बोलतो, आम्ही मराठी माणूस। आता काय करायचे, हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनाकडे आज एक पण आमदार नाही, एक पण खासदार नाही, नगरसेवक नाही। राज ठाकरे साहेब स्वतःची मुलगी अमित ठाकरेला नाही जिंकू शकले आणि दादर सारख्या एरियामध्ये जिथे मराठी लोकच राहतात, ह्याचा अर्थ असा आहे की मराठी लोकांना कळलं आहे की हे लोकांच्या जे आंदोलन आहे किंवा जे यांची राजकारण करायची पद्धत आहे हे चुकीचं आहे, ह्यामुळे लोक यांना मतदान करत नाही। आमच्या कसं आहे, आमचे नेते उद्धव बाळासाहेब ठाकरेजी, आदित्य ठाकरे साहेबांचा मन आहे आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांचा मन होता, शिवसेना जात पात धर्म मानत नाही, जो देशाचा व आमच्या। तुम्ही बघा, जे अमराठी हिंदू आहेत आणि ज्यांना हे मनसेवाले मारतात ते काय हिंदू नाही आहे का, ते काय बांगलादेशी आहेत, पाकिस्तानी आहेत का? आम्ही यांना विचारतोय की तुम्ही त्यांना कधी भावनात्मक ढंग से मराठी शिकायसाठी तुम्ही प्रयत्न केला का? अरे तुम्ही करू शकत नाही, बिकॉज तुमच्या मनात मराठीचा आदर नाही, तुम्हाला फक्त राजकारण करायचे आहे, उपद्रव करायचा, उत्पात करायचे आहे। जाऊ द्या, त्या विषयामध्ये आम्ही जाणार नाही। आम्हाला फक्त एकच इच्छा आहे, महाराष्ट्रामध्ये सगळी जितकी जनसंख्या आहे सगळे मराठी बोलायला पाहिजे, सगळ्यांना मराठी आली पाहिजे। महाराष्ट्र हे आमची अस्मिताचा विषय आहे, हे महाराष्ट्र आमचा आदर आहे, सन्मान आहे, हे भावनात्मक मुद्दा आहे। आम्ही 1 महिला महाराष्ट्र दिवस साजरा करतो, मनवतो, कशासाठी? आमच्या महाराष्ट्रासाठी ना। आम्ही महाराष्ट्रामध्ये राहतो तर महाराष्ट्र आमची आई पण झाली, आता मावशी पण झाली, पण हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनाला कधी कळेल नाही, कधी कळत नाही। पण मनसेने तुम्ही जे पाऊल उचलले त्याचे स्वागत केले, ठीक आहे ना, ते काय बोलतील? आता आम्ही मराठी शिकायची जे सुरुवात केली ते मनसे स्वागत नाही करणार तर काय करणार? आम्हाला मारहाण करणार की तुम्ही मराठी शिकवतात लोकांना? करायला लागेल, ते करतात, पण त्यांना एक आत्मचिंतन करावं लागेल की का अशी तुमची दुर्दशा झाली की मराठी लोक पण तुम्हाला मतदान करत नाही, अमराठी लोक पण करत नाही, तर तुमची स्थिती काय झाली तुम्हाला बघावं लागेल। पण अनेक ठिकाणी मारहाणची घटना समोर आली आहे, तुम्ही काय याच्यामध्ये कंप्लेंट, काय तक्रार? नाही, आमच्या तक्रार भाजपवरून आहे। हे भाजप आहे ना, हे गंगाधारी शक्तिमान आहे, हे भाजपमुळे सगळे होतात, हे भाजपची बी टीम आहे मनसे। भाजप लॉ अँड ऑर्डर राखायची कोणाची जिम्मेदारी? देवेंद्र फडणवीस साहेबांची आहे, ते फेल झाले आहेत ना। पूर्ण लॉ अँड ऑर्डर आज कानून व्यवस्था कुठे आहे? लोक बँकामध्ये घुसून चेतावणी देतात, मारतात लोकांना, मॅनेजर सारखे पदावर जे आहेत त्यांना मारहाण करतात। तर हे सगळं भाजपची चूक आहे, मनसेची चूक आहे आणि महायुतीची चूक आहे।
पण जे बँकचे कर्मचारी आहेत किंवा परप्रांतीय जे आहेत ते घाबरले आहेत, त्यांना काय संदेश देणार? काय त्याला संदेश एकच आहे की तुम्ही घाबरू नका. माझ्या बॅनरमध्ये लिहिलं आहे, घाबरू नका, आइए मराठी सीखते हैं. तुम्ही मराठी शिका, तुम्हाला जे संसाधन पाहिजे आनंद दुबे उपलब्ध करून देईल. कधीपासून सुरू करणार आहेत? आजच पासून सुरू झालं आहे. आता फोन खूप येतात आहे आणि तुमच्या बोलण्यानंतर ह्या कामावर लागू आणि एक 10, 15, 20, 25 दिवसात तुम्हाला दिसेल की लोक आज मराठीमध्ये बोलत आहे. अरे आनंद दुबे आज मराठीत बोलतोय ना तुमच्याशी. माझा जन्म वाराणसीला झाला होता. 4 वर्षाचं होतं मी मुंबई आलो. कधी मराठी लोकांशी माझी भेटगाठ होती नव्हती, पण आज तुमच्याशी बोलतोय ना मराठी. किती म्हणजे गोड बोलतोय, पण ठीक आहे, माझी मराठी भाषा आहे. मी थोडा बहुत माझ्याकडे जर चूक आहे तुम्ही माफ करेल मला. तर प्रमुख राज ठाकरेला काही संदेश वगैरे देणार का तुम्ही? की साहेब आपण खूप मोठे नेते आहेत, भावनात्मक ढंगातील लोकांना व्हावा, लोकांना प्रेम करा. लोक तुम्हाला मतदान करतील की नाही करतील हे सोडून द्या, पण लोकांना मारहाण बंद करा. तुमची आंदोलनाची पद्धत बदला. कॅमेरामॅन आदिलसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.